नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यात चोरांच्या गस्ती वाढल्या होत्या। चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी उरणचे नवजवान रस्त्यावर उतरून मध्यरात्रीपर्यंत जागते रहोचा नारा लगावत होते। आपल्या गावाची डोळ्यात तेल घालून रक्षा करत होते। आता याच धाडसी तरुणांच्या कामगिरीला यश आलंय। चिरनेर कळंबुसरे गावात घरफोड्या करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास बहादूर गावकऱ्यांना यश आलंय। शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगून एका चोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले। त्याचबरोबर चोरीसाठी वापरण्यात येणारी कारही ताब्यात घेतली। जे पोलिसांना इतक्या दिवस जमलं नाही ते उरणच्या तरुणांनी करून दाखवलं, असं कौतुक आता या धाडसी तरुणांचं परिसरातून होत आहे। उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या। गावकरी दहशतीच्या छायेखाली होते। त्यात हातात लोखंडी रॉड, कटर, कोयता, सुरा अशी भयानक हत्यारं घेऊन चोरांनी आपला मोर्चा चिरनेर कळंबुसरे गावात वळवून रात्रीच्या सुमारास घरफोड्या केल्या होत्या। घरातील मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटनाही नुकतीच घडली होती। या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। पोलीस मात्र या घटनेची दखल घेत नसल्याने आणि गावातील तरुणांनी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गनिमी काव्याने जागते रहोचा नारा देत परिसरात गस्त वाढवली आहे। शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एक गाडी रस्त्यावर गस्त घालणाऱ्या तरुणांना संशयास्पद आढळून आली। तरुणांनी गाडीची माहिती गावकऱ्यांना दिली। तरुणांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गावागावात गनिमी काव्याने आपली गस्त सुरू ठेवली। याचवेळी अंधारात एक इसम हत्यार घेऊन गावातून पळून जात असल्याचं निदर्शनास आलं। त्या इसमाचा पाठलाग करून तरुणांनी त्याला ताब्यात घेतलं। गावकऱ्यांनी या चोरट्याला चांगलाच आगरी हिसका दाखवला। लागलीच तो चोरटा पोपटासारखा बोलू लागला। आम्ही चोरी करण्यासाठी एका गाडीतून 9 जण आल्याचं त्याने सांगितलं। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी या चोरासह त्याच्या अन्य एका साथीदाराला ताब्यात घेतलंय। यापैकी एका जखमी चोराला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय। अन्य पसार चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत। चोर पकडले असले तरी काही चोर फरार असल्याने गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन गावातील ग्रामपंचायत कडून करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।